शेवटच्या सेशनचे जे रिसोर्स पर्सन आहेत बी तिवारी सर, ॲडव्होकेट विपुल दुशिंग सर, ॲडव्होकेट विजय शेलार, ॲडव्होकेट रवी जाधव, या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी डायसवर यावं. राजन साळुंके सर. Now we proceed towards the felicitation ceremony of our panelists. May I kindly request Advocate Sulani sir to kindly felicitate Advocate Rajan Salunke sir. Dear participants, please be seated. We are in the last leg of our workshop today. Thank you so much, sir. May I request sir to kindly felicitate Advocate Vipul Dushing sir. Thank you so much, sir. I request sir to kindly felicitate Advocate B.B. Tiwari sir. Advocate Kenny sir will felicitate Senior Advocate B.B. Tiwari sir. Thank you so much, sir. Next we have the felicitation of Senior Advocate Ravi Jadhav sir. Ravi Jadhav sir has also been the President of Bombay City Civil and Sessions Court Bar Association. He's been a very proactive advocate for today's program as well. Thank you so much, sir. May I request Siddiqui sir to kindly felicitate Advocate Vijay Shelar sir. Vijay Shelar sir has been the pillar or the strength of this workshop today. We are really honored to have sir with us here today. Please give a huge round of applause to sir. It would not have been possible without sir and Ambule sir. Thank you so much, sir. आजच्या या शेवटच्या सत्रासाठी सर्वांचं स्वागत. 2023ची भारतीय साक्ष संहिता आणि त्याआधीचा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आपण जर बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की डाइंग डिक्लरेशन हा शब्द प्रत्यक्षात या दोन्हीही कायद्यांमध्ये कुठेही नाही. तरीही बऱ्याचशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा जेव्हा पुरावा म्हणून डाइंग डिक्लरेशन ग्राह्य धरलं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असं क्लॅरिफाय केलं की इफ ए स्टेटमेंट इज मेड बाय ए विटनेस ऑन द वर्ज ऑफ हिज डेथ, इन दॅट केस दॅट स्टेटमेंट कॅन बी रिगार्डेड ॲज अ डाइंग डिक्लरेशन. बऱ्याचशा प्रकरणांमध्ये एकापेक्षा जास्त डाइंग डिक्लरेशन्स असू शकतात. समटाईम दे मे बी इनकन्सिस्टंट इन मटेरियल पर्टिक्युलर्स. एखादं डाइंग डिक्लरेशन हे एक्सकल्पेटरी असू शकतं, एखादं इनकल्पेटरी असू शकतं. एखादं डाइंग डिक्लरेशन हे आरोपीच्या विरोधामध्ये असू शकतं, एखादा त्याचा बचाव करणारा असू शकतं. आणि सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा प्रकरणांमध्ये हा लॉ सेटल केला होता आणि केलेला आहे की इफ देअर आर मोर दॅन वन डाइंग डिक्लरेशन्स अँड इफ दे आर इनकन्सिस्टंट विथ मटेरियल पर्टिक्युलर्स देन दॅट डाइंग डिक्लरेशन कॅन बी ॲक्सेप्टेड विच इज इन फेवर ऑफ द अक्यूज. आणि ही थेरी लेट डाऊन करत असतानाच जे बेसिक प्रिन्सिपल आहे क्रिमिनल लॉचं की गिल्ट शॅल बी प्रूव्ड बियॉन्ड रिजनेबल डाऊट, हा एक संदर्भ तिथे येतो. माझा पहिला प्रश्न आहे माझे मित्र ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांना की कायद्यामध्ये डाइंग डिक्लरेशन पुरावा म्हणून किती रिलायबल आहे, अशी एखादी घटना तुमच्या अनुभवावरून तुम्ही आम्हाला सर्वांना सांगा. नमस्कार. मीच एक केस चालवली होती डाइंग डिक्लरेशनवरती आधारित. त्याची एक थोडक्यात तुम्हाला फॅक्ट सांगतो. 3 मैत्रिणी होत्या. त्या तिघीजणी कचरा वेचण्याचं काम करायच्या आणि त्यांना दारू पिण्याचं व्यसन लागलं होतं. वयस्कर महिला होत्या. त्यातल्या एका मुलीला, एका बाईला 300 रुपयाची त्यांना गरज होती. त्यामुळे तिने ह्या दोघींच्या मध्यस्थीने एकाकडून 300 रुपये उधार घेतले आणि ते 300 रुपये ती परत देत नाही म्हणून ह्या इतर 2 ज्या मैत्रिणी आहेत त्या खूप तिच्या मागे लागल्या की तू ते आत्ताच्या आत्ता दे पैसे, तुझ्यामुळे आमचं नाव खराब होतं आहे, आम्हाला ती बाई येऊन दुसरी त्रास देते. आणि ती काय पैसे देऊ शकत नव्हती. आणि ह्या दोघींनी एक दिवशी तिच्या घरामध्ये ती जेवायला बसलेली असताना घरात गेल्या.
बिस्लेरीच्या बॉटलमध्ये आणलेलं रॉकेल तिच्या अंगावर ओतलं आणि ती जेवण करत असताना तिच्या शरीरावरती ते रॉकेल ओतून तिला पेटून दिलं. अशी केस, अशी प्रॉसिक्युशनची केस होती. मग ह्या 2 महिला ज्या होत्या त्या 2 महिला आल्या, त्यांना अटक झाली, त्यांची केस माझ्याकडे चालवायला आली. त्या म्हणल्या सर आम्ही काहीच केलेलं नाही आहे, आम्ही पैसे मागायला गेलो होतो, ती पूर्ण दारूच्या नशेमध्ये होती, तिला आम्ही खूप वेळा विनंती केली ती पैसे दे दे दे. ती म्हणली तुम्ही आत्ताच्या आत्ता इथं निघून जा इथून, नाहीतर मी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून तुम्हाला अडकवीन, असं तिने धमकी दिली. आम्ही घाबरून खाली आलो. त्यानंतर काय झालं आम्हाला माहीत नाही. अशी आमच्या दोन्ही आरोपींचे असे इन्स्ट्रक्शन. ती महिला 90% भाजलेली होती. ती 90% भाजलेली असताना तिला दवाखान्यात नेलं, तिचं डाईंग डिक्लेरेशन रेकॉर्ड केलं, डॉक्टरांनी त्याच्यावर एंडोर्समेंट केली. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टरांची सगळे जी काही रिक्वायरमेंट होती कायद्याची ती त्यांनी पूर्ण करून ते डाईंग डिक्लेरेशन रेकॉर्ड केलेलं होतं. आणि या केसमध्ये फक्त डाईंग डिक्लेरेशनचाच पुरावा. मग ती केस चालू झाली. डाईंग डिक्लेरेशनवरती भरपूर त्याच्यावरती क्रॉस एक्झामिनेशन रेकॉर्ड करणारे जर स्क्राईब म्हणतात त्याला, स्क्राईबची, डॉक्टरांची, तिच्या मेंटल स्टेटबद्दलची भरपूर त्याच्यामध्ये क्रॉस झाली. त्यानंतर पुढचा विटनेस आला तिचा नवरा. तिचा नवरा जेव्हा क्रॉससाठी आला त्या डिसीजचा, मयताचा, त्याला ज्यावेळेस विचारलं की ह्या 2 ह्या ज्या 2 तिच्या मैत्रिणी होत्या तुझ्या बायकोच्या, ह्या दोघींमुळं तिला वाईट सवयी लागलेल्या आहेत असं तुझं मत आहे का? हो. ह्या दोघींमुळे तिला दारू पिण्याची सवय झाली असं तुझं म्हणणं आहे का? हो. मग तू नेहमी तुझ्या बायकोला ह्यांच्या कंपनीतनं तोडण्याचा प्रयत्न करत होता? हो. आता ही घटना ज्या दिवशी झाली त्या दिवशी तुझी बायको दारूच्या नशेमध्ये होती? हो. सकाळी ते कारण PM रिपोर्टमध्ये सुद्धा आलं होतं, त्या मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा आलेलं होतं, त्याला नाही म्हणायला स्कोप नव्हता. हो. आता तुझी बायको जळाल्यानंतर तुम्ही घरातली लोक सगळी एकत्र झालात आणि एकत्र झाल्यानंतर तुम्ही ही तुझी पत्नी मरणार आहे, मरणाच्या दारात आहे असं काही तुम्हाला त्यावेळेस वाटलं नाही? ती वाचेल असं तुम्हाला डॉक्टरांनी पण सांगितलं? हो वाचेल, तिला गंभीर जखमा आहेत पण ती वाचणार आहे. हो. मग ह्या तिला झालेल्या जखमांचा उपयोग करून तुम्ही जर ह्या 2 मैत्रिणींना ह्यांच्यावरती केस केली तर तुमचा प्रॉब्लेम सुटणार आहे, तिची आणि यांची संगत तुटणार आहे असं तुम्हाला समजलं का? हो असं वाटलं. हो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या पत्नीला अशा पद्धतीचं डाईंग डिक्लेरेशन द्यायला लावलं. त्याला तो हो म्हटला. आता तो हो म्हणाल्यानंतर डाईंग खरं जळण्याची प्रकार कोणी बघितलेला नव्हता, घरी कोण नव्हतं, तुम्ही पण नव्हते, पण तुम्ही तिला दवाखान्यामध्ये ट्युटर केलं. आता डाईंग डिक्लेरेशन हा जो इश्यू आहे, ह्या डाईंग डिक्लेरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे मुद्दा की ते डाईंग डिक्लेरेशन हे व्हॉलेंटरीली दिलेलं असलं पाहिजे, खरं दिलेलं असलं पाहिजे, ट्युटरिंगला त्याच्यामध्ये कुठलाही स्कोप नसला पाहिजे. आणि ॲज अ डिफेन्स लॉयर आपल्याला फक्त एवढेच मुद्दे आणायचे असतात की ते ट्युटर्ड आहे, कुणीतरी कोणत्या तरी हेतूनी त्या व्यक्तीला, जखमीला अशा पद्धतीने बोलायला लावलेलं आहे. हे जर तुम्ही सक्सेसफुली रेकॉर्डवरती आणू शकलात तर ह्या केस म्हणजे अशा केसेसमध्ये असं होतं. मग तिच्या नवऱ्याचे जे काही हे ॲडमिशन्स रेकॉर्डवरती होते, ह्या ॲडमिशन्सच्या आधारावरती ती केस निर्दोष सुटली. ट्रायल कोर्टाने शिक्षा दिली होती त्यांना. ती केस नंतर हायकोर्टात आली, रिपोर्टेड जजमेंट आहे. लीला मारुती धोत्रे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2014ला जस्टिस हरदास साहेबांनी ती केस सोडली. तर आता हे डाईंग डिक्लेरेशनचा हा म्हणजे अशा पद्धतीने डाईंग डिक्लेरेशनची आपण डिफेन्स लॉयर म्हणून पहिल्यांदा आपण त्याचे ठोकताळे बघायला पाहिजेत की पहिल्यांदा डाईंग डिक्लेरेशन बरोबर रेकॉर्ड केलेलं आहे का, कायद्याला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने रेकॉर्ड केलेलं आहे का, मेडिकल एव्हिडन्स त्याला कोरॅबोरेट करतो का. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेडिकली सुद्धा तो मेंटल आणि म्हणजे फिजिकली आणि मेंटली त्यावेळेस फिट आहे का तो व्यक्ती डाईंग डिक्लेरेशन देणारा, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अशा डाईंग डिक्लेरेशनच्या केसेस अनेक आहेत. आमचे सिनियर लॉयर ॲडव्होकेट BB तिवारी इथं आहेत, त्यांना याबद्दल काही ॲड करायचं आहे तर मी त्याला विनंती करेन की तुम्ही ते स्पष्ट. हॅलो. Dying declaration is such a wide concept that I'll give you one live example of 2000 wherein a girl by name Indu Anto had committed suicide. This is a very celebrated case in which I had appeared. Now the case was like this, that this girl was in the hostel in
Sophia College, where she was studying, and the allegation was that she was harassed by her inmates. That is how Anti-Ragging Act in Maharashtra came. Now, when the writ petition was filed, I am not on the trial, this matter was straight away in the High Court, writ petition, wherein registration of the FIR was demanded. In that, there was a bench of Justice Palshikar and Justice Khanvilkar. Now, this girl who had died, prior to her death, she had a habit of writing diaries. And she used to scribe the diaries for every minute thing that she had written. Every minute thing happening in the college, every minute thing happening with her, every minute thing happening outside also, she used to write. And one of the things that she had written, that today, before going to the church, I was harassed by A, B, and C. Now, when this matter was for hearing, at that time, I remember Justice Khanvilkar was just elevated to the bench, and there was a query from the court, from the bench, that why this diary should not be considered as a dying declaration. So this concept of dying declaration is so broad that it is not only the man who is dying, or person who is dying will give a dying declaration either in the hospital or at home, but it can be inferred even from the diaries or even from the writing that he had done or he had spoken to anybody just prior to his death. Even that can be considered as a dying declaration. So this is an example which I would add to whatever my learned friend has said, that how a dying declaration can be coined at this stage also. Thank you. दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला सर्वाला माहिती आहे की 1 जुलै 2023 पासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतामध्ये अस्तित्वात आली. त्याआधी आपल्याकडे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, ज्याला आपण CRPC असं म्हणतो, तो अस्तित्वात होता. CRPCचं जे 167 कलम होतं ते आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या 187 मध्ये रिफ्लेक्ट झाले, पण त्यामध्ये काही चेंजेस आहेत. प्रत्येक फौजदारी प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन, एन्क्वायरी आणि ट्रायल अशा 3 महत्त्वाच्या स्टेजेस प्रोसिजरल आस्पेक्टमध्ये येतात. त्यातला जो पहिला मुद्दा आहे इन्व्हेस्टिगेशनचा, त्या बाबतीतला हा प्रश्न आहे. तो मी आजचे रिसोर्स पर्सन राजन साळुंके सर यांना विचारणार आहे. प्रश्न असा आहे की एखाद्या फौजदारी प्रकरणामध्ये एखाद्या आरोपीला जर अटक झाली तर पोलीस त्याला रिमांडसाठी न्यायाधीशाकडे किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये घेऊन येतात. याचं कारण असं आहे की भारतीय कायदा जो आहे, ज्याला आपण राज्यघटना म्हणू किंवा भारतीय सुरक्षा संहिता म्हणू, यामध्ये स्पष्ट अशा तरतुदी आहेत की इफ इन्व्हेस्टिगेशन इज नॉट कम्प्लिटेड विदिन 24 hours, then accused shall be produced before the magistrate and further custody can be sought, which is police custody remand. आता तपास 24 तासाच्या आत पूर्ण झाला नाही म्हणून जर आरोपीला फर्दर रिमांडसाठी जर न्यायालयामध्ये आणलं आणि पोलिसांनी जर हे न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की आम्हाला तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, आम्हाला अजून तपास करायचा आहे, तर त्या आरोपीला अजून पोलीस कस्टडी देता येते. तुम्ही जर 1994चं जजमेंट बघितलं सर्वोच्च न्यायालयाचं, CBI वर्सेस अनुपम कुलकर्णी, तर या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने क्लॅरिफाय केलेलं आहे की इन एनी केस पोलीस कस्टडी कॅनॉट बी देअर फॉर मोर दॅन 15 days. 15 दिवसाची पोलीस कस्टडी असावी असा सेटल लॉ आहे. तो जुन्या CRPC मध्ये होता आणि आत्ताच्या कायद्यामध्ये सुद्धा आहे. आता प्रश्न असा आहे, थोड्या वेळासाठी विचार करा की पोलिसांनी आरोपीला अटक केलंय, नॉर्मल प्रक्रियेप्रमाणे आता त्याला न्यायालयामध्ये आणले. न्यायाधीशांना असं वाटलं की या प्रकरणामध्ये काही फार प्रायमा फेसी सिरियसनेस असा काही नाही आहे. MCR ग्रँट झाला, ज्याला आपण मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड म्हणतो, आणि MCR ग्रँट झाल्यानंतर आरोपीच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी न्यायालयाने त्या आरोपीला जामीन दिला. जामीन दिल्यानंतर एक 4 दिवसांनी पोलिसांना असं वाटतं आता की त्यांना अशी काही माहिती मिळालेली आहे, ती त्यामध्ये सबस्टन्स आहे, आणि आता त्यासाठी पुढील तपास करण्यासाठी त्यांना परत आरोपीची पोलीस कस्टडी हवी आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 187 आणि 480 ह्या 2 कलमांचा जर विचार केला तर माझा प्रश्न असा आहे की एखाद्या फौजदारी गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीला जर जामीन मिळाला
तर जामीन मिळाल्यानंतर परत त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेता येईल का, हा प्रश्न आहे माझा राजेंद्र साळुंखे सरांना. हा प्रश्न प्रत्येकाला आपल्याला हा पडणार आहे, कारण हा ज्या पद्धतीच्या अमेंडमेंट्स आत्ता आले आहेत त्यामध्ये अशी परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण होईल. आपण सगळे सेक्शन 167चा डिफॉल्ट बेल घेतला आहे. 10 वर्षापर्यंत शिक्षा, किती दिवसात चार्जशीट? 60 दिवसात, नाही झाला तर बेल, आणि 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर 90 दिवसात चार्जशीट, नाही झाली तर बेल. हे सूत्र फक्त लक्षात ठेवायचं. याचा अरेस्ट आणि डिटेन्शनशी थोडासा संबंध आहे. हेच बायफर्केशन लक्षात ठेवायचं. आता 187 म्हणजे पूर्वीचा 167 त्याच्यामध्ये बदल असा केला गेला आहे की 15 दिवसाची जी सलग कस्टडी आहे, ज्याचा सरांनी आता उल्लेख केला की CBI वर्सेस अनुपम कुलकर्णीमध्ये, तर ही 15 दिवसाची कस्टडीची तरतूद तशीच आहे. फक्त फरक असा केला गेला आहे की ही होल किंवा पार्टमध्ये देता येईल. म्हणजे काय की ज्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसांची चार्जशीटची मर्यादा आहे, म्हणजे 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, अशा गुन्ह्यामध्ये पहिल्या 40 दिवसात पोलीस कधीही पुन्हा कस्टडी मागतील जर त्यांच्याकडे ती 15 दिवसाची शिल्लक असेल. म्हणजे समजा 2 दिवसाची कस्टडी घेतली आहे, MCR झाला आहे, बेल झाला आहे किंवा नाही झाला आहे, आणि पोलिसांना वाटलं की पुन्हा कस्टडी पाहिजे, तर ते पहिल्या 40 दिवसात घेता येईल. आणि ज्या गुन्ह्यांमध्ये 90 दिवसांपर्यंतचा तपास त्यांना मुभा आहे, म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे, अशा केसेसमध्ये पहिल्या 60 दिवसामध्ये कधीही ते स्विच करू शकतील, म्हणजे MCR मधून पोलीस कस्टडी मागू शकतील. आता सरांचा प्रश्न की या मधल्या काळात जर का तो आरोपी जामिनावरती सुटला, बेलवरती सुटला, तर त्याला पुन्हा कस्टडीमध्ये घेता येईल का? तर पहिली तरतूद 187 सबक्लॉज 2 मध्ये आहे. ते आत्ता मी सांगितले की 40 दिवसात आणि नंतरच्या ह्याच्यात 60 दिवसांमध्ये कधीही घेता येईल. परंतु ती लँग्वेज अशी वापरली गेली आहे, द पर्सन हू हॅज नॉट बीन ग्रँटेड बेल or whose bail is cancelled can be taken into custody. 2 इन्ग्रेडियंट आहेत. एक, ज्याचा बेल झाला नाही, जो जेलमध्येच आहे, त्याला जेलमध्ये आणून देता येईल, किंवा त्याचा बेल कॅन्सल झाला असेल तर. आता ही कॅन्सल झाला असेल तर ही लाईन आपल्याला महत्त्वाची आहे सरांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने. जर का जामीन झाला असेल तर तो ही इज ऑन बेल. आता पोलिसांना काही सबस्टन्स आढळून आला आणि त्याला ताब्यामध्ये घ्यायचा असेल तर तो सेकंड इन्ग्रेडियंट त्यांना कंप्लाय करावा लागेल, म्हणजेच बेल कॅन्सलेशनचा अर्ज करावा लागेल. द मोमेंट बेल इज कॅन्सल्ड ही कॅन बी टेकन इन टू कस्टडी. क्लिअर झालं उत्तर? म्हणजे बेल झालेल्या माणसाला आणखीन सोप्या भाषेत सांगायचं तर पुन्हा कस्टडीत घेता येईल त्या 40 आणि 60 दिवसाच्या ब्रॅकेटमध्ये, सब्जेक्ट टू हिज बेल इज कॅन्सल्ड. म्हणजे पोलिसांना बेल कॅन्सलेशनचा अर्ज करणे आणि तो मंजूर करून घेणे हे कंडिशन प्रेसिडेंट राहील. वन्स हिज बेल इज कॅन्सल्ड मग 187 प्रोविजो 2 लागू झाला अँड देन ही कॅन बी टेकन इन टू कस्टडी. क्लिअर? अजून थोडंसं क्लॅरिफिकेशनसाठी मी थोडंसं पुढं जाऊन या प्रश्नाबद्दल मी राजेंद्र सरांना असं विचारेल 2 मुद्द्यांमध्ये. मुद्दा नंबर 1 की एखाद्या फौजदारी प्रकरणामध्ये MCR झाल्यानंतर जामीन अर्ज दाखल झाला आहे आणि जामीन अर्ज मंजूर झाला आहे. आता तो आरोपी जामिनावर आहे. आता पुढील तपासासाठी जर पोलिसांना त्याचा PCR हवा असेल नवीन कायद्याप्रमाणे 187 प्रमाणे, तर त्या आरोपीचा झालेला जामीन रद्द होणं हे ह्या प्रकरणाचं किंवा या स्टॅट्युटरी प्रोव्हिजनचं मॅन्डेट आहे का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की नवीन कायद्याप्रमाणे 187(2) किंवा 480 प्रमाणे जुन्या कायद्यामध्ये CRPCमध्ये पोलीस कस्टडी जर द्यायची असेल तर ती सलग 15 दिवस देता येत होती. परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर सिरियस गुन्हा असेल 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचा तर 60 दिवसांच्या आत 15 दिवसांची पोलीस कस्टडी पार्ट्समध्ये कधी मागता येईल. आणि जर 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर 40 दिवसांच्या आतमध्ये पार्ट्समध्ये पोलीस कस्टडी 15 दिवसासाठी कधी मागता येईल. जर हे 2 मुद्दे आहेत तर दुसरा प्रश्न असा आहे माझा की
पोलीस कस्टडी ही पार्ट्समध्ये मागता येईल 60 किंवा 40 दिवसांच्या आतमध्ये, असं 187मध्ये कुठं सांगितलेलं आहे का? 187मध्ये जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये होल ऑर इन पार्ट्स असा शब्द वापरला गेला आहे. त्याच्यामुळे त्या 187 सबक्लॉज 2मध्ये तशी तरतूद आहे की पोलीस त्यांचे राईट्स रिझर्व ठेवून, म्हणजे ते टोटल पिरियड 15 दिवस राहील, परंतु तो पहिल्या 40 किंवा पहिल्या 60 दिवसांच्या कालावधीमध्ये पार्ट्समध्ये घेता येईल त्यांना. आणि जे विचारलं मगाशी की बेल कॅन्सल करणं कंडिशन प्रेसिडेंट आहे का? यस, कारण मगाशी मी सांगितलं की 187मध्ये जे लँग्वेज वापरली आहे त्याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत. 1, पर्सन हू इज नॉट ग्रँटेड बेल, 2, हुज बेल इज कॅन्सल्ड. त्याच्यामुळे जर जामीन झाला असेल तर त्याचा बेल आधी रद्द करून घ्यावा लागेल पोलिसांना. दॅट विल बी कंडिशन प्रेसिडेंट जर त्यांना ती पुन्हा कस्टडी हवी असेल तर. क्लॅरिटी येते ना तुम्हाला? या 187(2)ला मी फक्त एकच ॲडिशन करेल, ती अशी की आपण जर 480चा प्रोव्हायझो बघितला तर तो असा सांगतो की इफ द अक्यूज इज अदरवाइज एंटायटल्ड टू बी रिलीज ऑन बेल then bail cannot be refused to him merely because his police custody is required after 15 days. या दोन्ही तुम्ही जर प्रोविजन लक्षात घेतल्या तर जे उत्तर दिले ते अतिशय समर्पक आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. हा प्रश्न मी विचारणार आहे ॲडव्होकेट विजय शेलार यांना. तुम्ही राज्यघटनेचं जर मॅन्डेट बघितलं तर ते राज्यघटनेच्या कलम 21 आणि 22मध्ये दिलंय, जे जीविताच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्काविषयी आहे. राज्यघटनेचं कलम 21 असं सांगतं की नो पर्सन शाल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेशिवाय कोणाच्याही जीविताच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्काचं उल्लंघन करता येणार नाही. आता कायद्याने घालून दिलेली प्रक्रिया कुठं आहे? जुन्या CRPCमध्ये होते आणि नवीन BNSSमध्ये ती प्रक्रिया स्पष्ट स्वरूपात देण्यात आलेली आहे. आणि राज्यघटनेच्या कलम 22मध्ये सुद्धा ती प्रक्रिया आहे, प्रामुख्याने क्लॉज 1 आणि 2 मध्ये. आता राज्यघटनेचं कलम क्लॉज 1 आणि 2 काय सांगतं की द अक्यूज इज अरेस्टेड बाय पोलीस, then number 1, grounds of arrest shall be informed to him. Number 2, he is having right to consult a lawyer of his own choice. Number 3, he shall be brought before the nearest magistrate excluding the time of journey. And number 4, if detention is required beyond 24 hours, it can be there only by the order of the magistrate. आता तुम्ही हे राज्यघटनेचं कलम 22चं पोटकलम 1 जर बघितलं तर त्यात असं देण्यात आलेलं आहे की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट shall be informed to the accused person or his relatives. 2023 साली जेव्हा जस्टिस BR गवई यांनी प्रबीरचा खटला निकालात काढला त्यावेळी त्यांनी असं स्पष्ट केलं की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट शाल बी इन्फॉर्म टू द अक्यूज. आणि हे ग्राउंड जर सांगितले गेले नाही तर एंटायर अरेस्ट इज इलिगल. आणि आपण जर ते जजमेंट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की प्रत्येक प्रकरणामध्ये एखाद्या आरोपीला अटक करून जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये रिमांडसाठी आणलं जातं तेव्हा रिमांड रिपोर्टची कॉपी त्या आरोपीला दिली गेली पाहिजे, जेणेकरून त्या आरोपीला आपला बचाव MCR का ग्रँट केला जावा, PCR का नको हे न्यायालयाला सांगता येईल. आणि न्यायालयाने या प्रकरणामध्ये रिझन्स ऑफ अरेस्ट आणि ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे दोन्ही वेगळे आहेत हे स्पष्टपणे सांगितलं. रिझन्स ऑफ अरेस्ट हे अतिशय जनरल असतात आणि ग्राउंड्स ऑफ अरेस्ट प्रत्येक प्रकरणामध्ये वेगळे असतात असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. या आधारावर नवीन BNSS, राज्यघटनेचं कलम 22 पोटकलम 1 आणि 2 आणि प्रबीर वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली या 3 प्रकरणांच्या आधारावर किंवा 3 घटनांच्या आधारावर मला ॲडव्होकेट विजय शेलार यांना प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीला किंवा त्याच्या अन्य नातेवाईकांना जे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आहेत ते सांगितले जावेत असा कायदा सांगतोय, पण ते ओरली सांगावेत का रायटिंगमध्ये सांगावेत याबद्दलची थोडी आपण स्पष्टता करावी. जर ओरली सांगितलं आणि रायटिंगमध्ये जर सांगितलं नाही तर त्याचे रिपरकशन्स काय असतील हा प्रश्न माझा ॲडव्होकेट विजय शेलार यांना आहे. हल्लीच हा खटला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आला होता. त्या खटल्याचं नाव आहे विहान कुमार वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा.
आणि ह्या केसमध्ये असं झालं होतं की विहान कुमारला सकाळी अटक झाली होती 10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी त्याला दुपारी 3:30 वाजता जवळच्या न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आलं. तर त्याच्या दुसरी गोष्ट, त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलं होतं, तेव्हा त्याला बेड्या घातलेल्या होत्या. त्यावेळेला पोलिसांनी फॉर्मॅलिटी, प्रोसिजरल लॉची फॉर्मॅलिटी कंप्लीट करायला त्याच्या बायकोला फक्त माहिती दिली की आम्ही तुझ्या नवऱ्याला अटक करतो आहे. बाकी त्याचा कॉम्प्लायन्स काय झालेला नव्हता. आरोपीला त्याला कशासाठी अटक करण्यात आलेली आहे हे काही कळवण्यात आलेलं नव्हतं. त्याचप्रमाणे त्याचे रिटर्न ग्राउंड्स पण त्यांना देण्यात आलेले नव्हते. जस्टिस अभय ओक होते माझ्या मते त्या खटल्यात आणि त्यामध्ये त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत. त्यांनी पहिलं असं डायरेक्शन दिलं की अशी अटक जी 24 तासाच्या वर करण्यात आलेली आहे ती अटक त्यांनी बेकायदेशीर घोषित केली. दुसरी गोष्ट, त्यांनी सरकारला निर्देश दिले की तुम्ही याचं मॅन्डेटरी कॉम्प्लायन्स करा. हा फक्त प्रोसिजरल लॉ जरी असला तरीही तो मॅन्डेटरी आहे आणि त्यामुळे अशा लोकांना तुम्ही रिटर्न ग्राउंड सबमिट करा. त्याच्यासाठी तुम्ही गाईडलाईन बनवा, पोलीस मॅन्युअलमध्ये सुधारणा करा असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याला जे बेड्या घालण्यात आलं होतं कस्टडीमध्ये असताना ते अमानवीय आहे असंही माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. रिसेंटली ह्याच केसच्या संदर्भ घेतो. सत्र न्यायालयामध्ये खुनाच्या आरोपीला एका न्यायाधीशासमोर हजर केलं आणि त्यामध्येही आरोपीला किंवा त्याच्या नातेवाईकांना त्यांचं लेखी ग्राउंड देण्यात आलं नव्हतं. म्हणून सत्र न्यायालयाने त्यांना पहिल्याच दिवशी जामीन दिलेला होता ह्या ग्राउंडवर, इल्लीगल अरेस्ट. तर त्यामुळे आता ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत आणि हा फक्त प्रोसिजरल लॉ कागदापुरता न होता सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय आपलं हे आरोपींच्या न्याय हक्काबाबत अतिशय सतर्क झालेलं आहे आणि त्यांनी असे डायरेक्शन दिलेले आहेत. सर असं मला सांग. थोडक्यात जो कायदा आता सेटल झालेला आहे तो असा आहे की एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर जामीन अर्ज दाखल जर करायचा झाला, जर आरोपीला किंवा त्याच्या नातेवाईकांना ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे लेखी स्वरूपात जर कळवले गेले नाही तर जामीन मिळवता येईल लगेचच पहिल्याच दिवशीसुद्धा. अशा पद्धतीचं उत्तर आहे. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲडव्होकेट रवी जाधव यांना. आपण बऱ्याचशा फौजदारी प्रकरणांमध्ये बघतो, आधी 438 CRPC होतं ज्यामध्ये आपण अँटिसिपेटरी बेल सेशन्स कोर्टामध्ये फाईल करायचो. बऱ्याच वेळा असं होतं की गुन्हा हा दिल्लीला घडलेला असतो, FIR दिल्लीला झालेला असतं, पण आरोपी हा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये असतो आणि मग त्या आरोपीला भीती वाटते की आता मी जर दिल्लीला जाणार असेल तर मला कदाचित ट्रान्झिटमध्ये जात असताना पोलीस मला पकडू शकतात, मला अटक करू शकतात आणि असं जर झालं तर आय विल नॉट बी एबल टू प्रोटेक्ट माय राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. मग बऱ्याच वेळा ट्रान्झिट बेल नावाची एक कन्सेप्ट आहे. हा ट्रान्झिट बेल सेशन कोर्टाकडे दाखल केला जातो, परंतु बऱ्याच केसेसमध्ये ट्रान्झिट बेल सेशन्स कोर्ट नाकारतात. याचा अर्थ असा की तुम्ही जर CRPC किंवा BNSS बघितलं तर ट्रान्झिट बेलबद्दल कुठेही भाष्य करण्यात आलेलं नाही. ट्रान्झिट बेल म्हणजे काय याबद्दल कुठेही असा उल्लेख स्पष्ट अशा स्वरूपात नाही आणि बऱ्याचशा ट्रायल कोर्ट्समध्ये किंवा सेशन कोर्टमध्ये असा संभ्रम आहे की आमच्या स्थळसीमेमध्ये घडलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आम्ही अँटिसिपेटरी बेल कन्सिडर करू शकतो, परंतु आमच्या स्थळसीमेच्या बाहेर जर एखादा गुन्हा घडला असेल गुजरातमध्ये किंवा दिल्लीमध्ये तर आम्ही त्या प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन ट्रान्झिट स्वरूपात का होईना पण देऊ शकतो का, अशा पद्धतीचा संभ्रम आहे. हा संभ्रम जस्टिस उज्ज्वल भुयान यांच्या जजमेंटने दूर केलेला आहे. प्रिया वर्सेस इंदोरी नावाच्या केसमध्ये मला रवी जाधव यांना हा प्रश्न विचारायचा आहे की ट्रान्झिट बेल म्हणजे काय आणि हा ट्रान्झिट बेल सेशन्स कोर्ट ग्रँट करू शकतं का आणि जर करू शकत असेल तर त्यासाठी कुठल्या अटी किंवा कंडिशन्स आहेत. ट्रान्झिट बेल म्हणजे बघा 2 गोष्टी आहेत. एखादी FIR रजिस्टर्ड झाला, पूर्वी 0 FIR ही कन्सेप्ट होतीच, बट नाव नवीन जे अमेंडमेंट आलेले आहेत त्याच्यामध्ये 0 FIR खूप ठळक पद्धतीने आलेला आहे. सो केसेस रजिस्टर्ड होतात, अक्रॉस द इंडिया कुठेही होऊ शकते.
फॅमिली मॅटर्समध्ये समजा महिला गुजरातला राहत असेल, तिथे त्याने FIR केला आणि चान्सेस आहे की पोलिसून अरेस्ट करू शकतात. माझ्या ज्या पर्सनल एक्सपिरियन्स आहेत, कमर्शियल डिस्प्यूट्समध्ये कोलकात्याला आमच्या क्लायंटच्या FIR रजिस्टर्ड झाला अलीपूर पोलीस स्टेशनला. सो नाव तिथून दे वेर प्लॅनिंग की यांना अरेस्ट करायचं. इथे आम्ही इन्फॉर्मेशन रिसीव्ह केली. सो जस्टिस जे सुप्रीम कोर्टाचे आहेत, प्रिया जे जजमेंट मगाशी सांगितलेलं आहे, त्या जजमेंटनुसार सेशन्स कोर्टामध्ये तुम्ही पूर्वीचं 438 म्हणजे अटकपूर्व जामिनीचा अर्ज, अँटिसिपेटरी बेल, हे आपण टाकू शकता. त्याच्यामध्ये फक्त विषय असा आहे की तो एक पर्टिक्युलर पिरियड करता असतो, इन अ डेज, नॉट यू कॅनॉट से की मंथमध्ये वगैरे पाहिजे. सो दॅट यू कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. म्हणजे तुम्ही समजा मुंबईचे रेसिडेंट आहात, तुम्हाला कळालं की तुमच्या क्लायंटच्या विरोधात दिल्ली, कोलकाता कुठे FIR झालेला आहे, टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस, तो ट्रान्झिस्ट जो आहे, ज्याला पिरियड जो आहे 8-10 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा, 4 दिवसाचा, त्या वेळेकरता जो बेल दिला जातो, त्या वेळेकरता जे तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जातं फ्रॉम द अरेस्ट, ते म्हणजेच ट्रान्झिस्ट बेल. नाव व्हॉट इज रिक्वायर्ड, याचा अर्ज मेंटेनेबिलिटीसाठी काय असणं पाहिजे, देअर शुड बी अप्रिहेन्शन. म्हणजे FIRच असावं असं नाही. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला माहिती आहे की पोलीस तिकडून निघालेले आहेत आणि यू हॅव इन्फॉर्मेशन. सो ऑलवेज गो विथ द दिस थिंग. अप्रिहेन्शन आहे, शॉर्ट ड्युरेशन पिरियड करता तो ट्रान्झिस्ट बेल दिला जातो. त्याच्यानंतर तुम्ही तिथे जाऊन जे ज्युरिस्डिक्शनल कोर्ट आहे, ज्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये FIR रजिस्टर झालेला आहे, तिथे रेग्युलर अँटिसिपेटरी बेल तुम्ही टाकू शकता. सो कन्सेप्ट इज क्लिअर. ऑनरेबल सेशन्स कोर्टाकडे हा पॉवर्स आहेत. जस्टिस भूषण जे पूजा जे जजमेंट सांगितलेलं आहे, ते जजमेंट तुम्ही रेफर करू शकता. डेफिनेशन इज नॉट क्लिअर, म्हणजे कुठे जजमेंटचा रेफर देऊनच तुम्ही ते पुढे करू शकता. बट मेजॉरिटी मुंबईमध्ये तर असं काही अडचण आलेली नाही आहे. इन 2 केसेस ऑफ माय ओन क्लायंट्स, वन इज इन चेन्नई. तिथल्या एका केसमध्ये आमच्या क्लायंटच्या विरोधात कमर्शियल डिस्प्यूट होता, बट इन दॅट डिस्प्यूट अदर पर्सन सेड की द पर्टिक्युलर्स ऑफ द मटेरियल वॉज डिफरंट अँड डिलिव्हरी वॉज डन डिफरंट. इट इज क्लिअर कट चिटिंग, ब्रीच ऑफ ट्रस्ट अँड ऑल. सो FIR वॉज रजिस्टर्ड, बट माय क्लायंट वॉज अपसेट की नाही सर, मी गेलो तर तिकडे मला अरेस्ट करून आतमध्ये टाकतील. सो वी फाईल्ड ट्रान्झिस्ट बेल ॲप्लिकेशन. इकडे आम्ही ते ग्रँट करून घेतलं आणि तिथल्या कोर्टामध्ये जाऊन तिथून ग्रँट करून घेतलं. थोडक्यात प्रिया इंदोरीचं जर आपण जजमेंट बघितलं तर आता ट्रान्झिट बेल सेशन्स कोर्टाला देता येईल अशा पद्धतीचा तो निकाल आहे. पण तो काही काळासाठी असेल असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आणि असा ट्रान्झिट बेल दिल्यानंतर 1 आठवडा किंवा काही कालावधीसाठी मग ज्या ठिकाणी FIR रजिस्टर झालेला आहे तिथल्या तुम्हाला न्यायालयामध्ये परत अँटिसिपेटरी बेलसाठी एक फ्रेश वेगळा अर्ज करावा लागेल. याबद्दलचं काही डिस्कशन्स या जजमेंटमध्ये आहे. जस्टिस उज्ज्वल भुयान यांचं ते जजमेंट आहे, आपण ते बघावं. सर्वसामान्यपणे असा एक समज आहे वकिलांमध्ये की एखाद्या आरोपीला जर अटक झाली आणि तो जर पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असेल तर जोपर्यंत MCR होत नाही तोपर्यंत आपल्याला जामीन अर्ज दाखल करता येत नाही. म्हणून माझा पुढचा प्रश्न आहे ॲडव्होकेट सचिन झालटे यांना की पोलीस कस्टडीमध्ये असताना आरोपी जामीन अर्ज दाखल करू शकतो का? आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि त्याला जामीन अर्ज दाखल करायचा आहे, MCR झालेला नाही. काय होतं की कस्टडीचा अर्थच मुळात असा आहे की पोलिसांना प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आणि पोलीस कस्टडीमध्ये घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये जी काही इन्फॉर्मेशन असेल विदिन द एक्सक्लुझिव्ह नॉलेज ऑफ दॅट पर्सन, त्यासाठी त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. आणि एकदा बेल झाल्यानंतर परत त्याच्याकडे इन्व्हेस्टिगेशन या पिरियडमध्ये करता येणार नाही. तर बेल ही गोष्ट वेगळी आहे आणि कस्टडी गोष्ट ही वेगळी आहे. आपण बेल त्याच्या कस्टडीमध्ये असताना बेल दाखल करू शकतो, परंतु तो बेल डिसाईड ज्यावेळेस MCR होईल त्याच वेळेस तो बेल डिसाईड होणार. फाईल करू शकतो पण डिसाईड मात्र MCR झाल्यानंतर होणार. मला यापुढे जाऊन ॲडव्होकेट BB तिवारी यांना प्रश्न विचारायचा आहे की सत्येंद्र कुमार अँटिलचं जजमेंट आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने लॉ ऑफ बेल हा खूप मोठ्या प्रमाणावर क्लॅरिफाय केलेला आहे. त्याचा थोडासा तुम्ही संदर्भ पार्टिसिपंटला देऊ शकाल का? Satyendra Kumar Antil is a very celebrated case. When you are reading Satyendra Kumar Antil, you please read Siddharth versus State of UP also. All trial court lawyers who are dealing with bail applications at the trial court level have to understand Satyendra Kumar Antil. Here, in that judgment, the Supreme Court has categorized the offences into 3 parts: A, B and C. Now, A says all the offences which are punishable with less than 7 years or less than 7 years.
and B says all the offenses which are punishable with more than 7 years, and C says heinous offenses. So when the moment you fall into the category of A category, your chances of getting bail increases. Therefore, what you do is, upon reading Satyendra Kumar until, it also deals with whether the accused can be given bail upon filing of charge sheet within the interim period when he was not at all arrested. For example, an investigation of a case is going on and the accused is called to the police station, he comes, he gives his statement, he goes back. He's not arrested. Now, prior to Satyendra Kumar until, what used to happen, that the moment the charge sheet is filed, the police will call you, mister, you come over here, I want to arrest you, I want to take you to the court and I want to show you arrested, and there you apply for bail. Now it is for the court to give you bail or court not to give you bail. Now that was a very dicey situation for everyone. So all the lawyers and even the accused, they used to get scared. Satyendra Kumar until has clarified that the moment charge sheet is filed and the accused is not arrested, there is no need of arresting the accused. You can straight away take bail, or the court goes one more step ahead. The court says, look here, the accused also need not remain present. Let the lawyer goes, he files a bail application and bail has to be granted as a matter of fact. बऱ्याचशा वेळी एखादा गुन्हा घडल्यानंतर असा डिफेन्स घेतला जातो की आरोपी हा वेडा आहे. आता अनसाउंडनेस ऑफ माइंड आपण जर कायद्याच्या भाषेमध्ये बघितलं तर ती दोन प्रकारची आहे. एक तर आपण त्याला इन्सॅनिटी म्हणतो, ही इज अ इन्सेन पर्सन, किंवा आपण त्याला इडियट असं म्हणतो. आता इडियट जर असेल तर ही इज अ नॅचरल फूल, आणि ती व्यक्ती जर इडियट असेल तर ही डोंट नो द नेचर अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ हिज ॲक्ट. परंतु एखादी व्यक्ती जर इन्सेन असेल तर ती काही काळासाठी किंवा इंटरव्हलसाठी ती सेन सुद्धा असू शकते, किंवा ती कदाचित तिला नेचर आणि कॉन्सिक्वेन्सेस स्वतःच्या ॲक्टचे माहीत असू शकतात. माझा एक प्रश्न आहे ॲडव्होकेट विपुल दुशिक यांना, की जेव्हा जेव्हा एखाद्या फौजदारी प्रकरणामध्ये बचाव म्हणून इन्सॅनिटी हा डिफेन्स घेतला जातो, आता एखादी व्यक्ती ही जर नॅचरल फूल असेल, इडियट असेल, तर त्या व्यक्तीला काहीच समजत नाही, आपण काय करतो याचे परिणामही समजत नाहीत. परंतु इन्सॅनिटीच्या बाबतीमध्ये दॅट पर्सन मे बी सोबर ॲट द टाइम ऑफ इंटरव्हल. मग माझा प्रश्न असा आहे की हा जो इन्सॅनिटीचा डिफेन्स आहे तो सक्सेसफुली प्लीड करणं खरंच डिफिकल्ट आहे का? मी आपल्याला क्विकली एक दोन फक्त केसेस सांगतो. एक IIT ग्रॅज्युएट होता, IITमधनं इंजिनिअरिंगचं शिक्षण केलेलं, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये खूप मोठ्या रिस्पॉन्सिबल पोस्टवरती तो अपॉइंटेड होता. ते चेन्नईची लोक होती. चेन्नईवरून त्याचे वडील, तो पुण्याला राहायचा, चेन्नईवरून एक दिवशी त्याचे वडील त्याला भेटायला इकडं आले, आणि ते आल्यानंतर ते दोघांनी जेवण केलं, मुलांनी आणि वडिलांनी, आणि अचानक काय झालं माहीत नाही, त्यांनी घरामधली किचनची नाईफ घेतली, वडील जेवत असताना मागून आला आणि वडिलांच्या मानेवरती त्यांनी इथे स्टॅप केलं. ते एका स्टॅपमध्ये वडील खाली पडले आणि वारले. अशी केस. आता आणि त्याचे पुढे एक फक्त ओळ की ते वडिलांना मारल्यानंतर तो घराच्या दारात उभा राहिला, फ्लॅटच्या दारामध्ये, आणि मैंने मेरे बाप को मार दिया, मैंने मेरे बाप को मार दिया असं तो मर्मरिंग करत होता. असे त्याच्या शेजारच्या लोकांचे स्टेटमेंट्स आले. आणि त्याच्या हातावर ऑब्व्हियसली त्याच्या हातावरती रक्त, त्याच्या कपड्यांवरती वडिलांचं रक्त, अशी ती केस होती. त्याला विचारलं असतं, तो म्हणायचं मैंने माराही नाही सर. तो साऊथ इंडियन होता, त्याला पुण्यामध्ये तो नोकरीसाठी आलेला होता. आता तो आम्हाला निक्षून सांगत होता की मी ते काय वडिलांना मारलेलं नाही आहे, मला काय आठवत नाही. म्हटलं मग तू पोलिसांना काय सांगितलं? पोलिसांना पण मी हेच सांगितलं. मग मला कळेन आता, हे त्याच्या घराच्या फ्लॅटच्या समोरची 4 लोक ते सांगतात की इमिडिएटली आम्हाला ओरडण्याचा आवाज आला, हा बाहेर आला, हा ओरडत होता मैंने मेरे बाप को मार दिया. त्याच्या हातामध्ये म्हणजे हात रक्ताने भरलेले होते, चाकू होता, तिथे वडील होते. आता मी त्याचा मग खूप क्लायंटकडनं इन्स्ट्रक्शन्स घ्यायचा प्रयत्न केला. तो एकदम हुशार असल्यामुळं IIT मधनं पासआउट होता, त्यामुळे तो एकदम जास्त टेक्निकल त्याचं नॉलेज असायचं. मग मी खूप विचार केला काय म्हणजे ते एक तर वडीलच त्याच्या मग त्याला मी म्हटलं तुमच्या घरात नातेवाईक आहेत का? हो आहेत. मग तू मला त्यांना भेटायला बोलव. मग
मग त्याची बहीण मॅरिड होती ती ऑलरेडी, ती मला भेटायला आली. तिच्याकडनं माहिती घेतली असता मला असं लक्षात आलं की त्याला अँगर इश्यूज आहेत, त्याला थोडं मेंटली तो कधी कधी स्टेबल नसतो. त्याला राग आल्यावर त्यांनी बायकोला खूप वेळा मारलं, त्याची बायको सोडून गेली, त्यांनी डिवोर्स पिटिशन तिची पेंडिंग आहे म्हणून तो तिला सोडून इकडं पुण्याला नोकरीला आला आहे. आणि मग मी जास्त तपास करायला लागल्यानंतर त्या पोलीस पेपर्समध्ये त्याचं त्या दिवशीचं मेडिकल सर्टिफिकेट मला सापडलं. तर त्याला दातखिळी बसलेली होती त्या दिवशी, तर त्याची जीभ त्याच्या दाताखाली अडकलेली होती आणि मग डॉक्टरांनी त्याला वाचून म्हणजे त्या दातखिळीमधनं त्याला ट्रीटमेंट करून त्याला वाचवलं होतं. मग आम्हाला त्याच्यानंतर शोध घेतल्यानंतर त्याच्या बहिणीला विचारलं की त्याचे काही मेडिकल पेपर्स आहेत का तो आजारी असल्याचं. तर म्हणे हो, त्याचा हा अँगर इश्यूजबद्दल आम्ही त्याला एका सायकॅट्रिस्टकडं आम्ही नेत होतो, ते पेपर्स मिळाले. आता हे पेपर्स घेऊन आम्ही जर कोर्टामध्ये गेलो आपण की हे बघा हे असे असे पेपर्स आहेत, हा वेडा आहे आणि तुम्ही ह्याला सोडा, असं जर तुम्ही गेलात तर इट इज नॉट अलाउड, इट इज नॉट परमिसिबल. इन्सॅनिटीचे सेक्शन 84 जर बघितला तर त्याचे 2 पार्ट्स म्हणजे त्या सेक्शन 84मध्ये इंडियामध्ये हा जो लॉ ॲक्सेप्ट केलेला आहे त्याचे 2 पार्ट आहेत इन्सॅनिटीचे. वन इज मेडिकल इन्सॅनिटी अँड दी अदर इज लिगल इन्सॅनिटी. प्रत्येक मेडिकल इन्सॅनिटी ही लिगल इन्सॅनिटीमध्ये कव्हर होईलच असं नसतं. जर सेक्शन 84 जर तुम्ही व्यवस्थित बघितला, सेक्शन 84 ऑफ IPC, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे की ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम ड्यू टू इन्सॅनिटी दॅट पर्सन शुड बी इनकेपेबल ऑफ अंडरस्टँडिंग द नेचर अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ हिज ॲक्ट. तर तो जो शब्द आहे ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम ह्याला महत्त्व आहे. तर घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस त्या व्यक्तीला हे कळत नाही आहे अशी परिस्थिती आपल्याला रेकॉर्डवरती आणणे. मग आता आम्ही काय केलं, कोर्टापुढे केस चालवली. कोर्टाने हे सगळे हे सर्कमस्टान्सेस की ही डिड नॉट फ्ली अवे फ्रॉम दी स्पॉट, ही वॉज टॉकिंग इरिलेव्हंटली इमिडिएटली आफ्टर दी इन्सिडन्स. तो दारासमोर उभा राहिला, तो पळून गेला नाही. तो त्याच्यानंतर इमिडिएटली पोलिसांनी पण मान्य केलं, हो तो म्हणत होता मैंने मारा ही नाही, किसने मारा मुझे नहीं मालूम. मग ते त्यांच्या आयोच्या क्रॉसमधनं ते आलं, त्या विटनेसेसच्या क्रॉसमधनं असं आलं की तो इरिलेव्हंट टॉक्स करत होता, ही वॉज नॉट नॉर्मल. मग त्याला जो मेडिकल आम्हाला बेस मिळाला की त्याला ती दातखिळी बसली होती, त्यावेळेस त्याला तो फिट आलेली होती त्यावेळेस. आणि मग ते त्याची जीभ पूर्णपणे त्याची जीभ त्यांनी चावली गेली होती दाताखाली, तो एक बेनिफिट मिळाला. असं असताना ट्रायल कोर्टाने असा व्ह्यू घेतला की हा तर IIT ग्रॅज्युएट आहे, हा कसला इन्सेन, ह्याला 84 नाही आहे, आणि ट्रायल कोर्ट कन्व्हिक्टेड हिम. आत्ता जर तुम्ही रिसेंटली आत्ता जर बघितलं प्रदीप कुमार मुर्गन, ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाची ऑर्डर आहे प्रदीप कुमार मुर्गन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, त्याच्यामध्ये ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाने असं स्टँड घेतलेलं आहे की तुम्हाला सिम्पथेटिकली इन्सेन व्यक्तीकडे बघावं लागेल, त्याची सिम्पथी त्याला तुम्हाला दाखवायला लागेल. ऑफेन्स हा एव्हरी ऑफेन्स इज ग्रेव्ह, सिरियस आहेच, तर तो सिरियस ऑफेन्स आहे म्हणून काय तुम्हाला इन्सॅनिटीचं त्याला बेनिफिट नाकारता येणार नाही. त्याच्यामधलं एक या टॉपिकवरचं एक खूप लँडमार्क जजमेंट आहे आपल्या गुवाहाटी हायकोर्टचं, आसाममधनं आलेलं आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की इट विल बी व्हेरी हार्श इफ वी कॉल अन इन्सेन टू प्रूव्ह हिज इन्सॅनिटी. म्हणजे वेडा आहे, त्या वेड्या माणसाला तुम्ही म्हणायचं तू कसा वेडा आहे ते मला सिद्ध करून दाखव. तर हे त्या लाईनवरती हा लॉ डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या इन्सॅनिटीचा डिफेन्स ज्यावेळेस प्रूव्ह करायचा असतो त्यावेळेस 2 प्रकार म्हणजे डिग्री ऑफ प्रूफ जी आहे, प्रॉसिक्युशनला जी त्यांची केस जी प्रूव्ह करायला लागते ती बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह करायला लागते. आणि डिफेन्स जेव्हा असतो आरोपी, त्या आरोपीला त्याचा डिफेन्स हा फक्त प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीजच्या बेसिसवरती त्याचा डिफेन्स त्याला सिद्ध करायला लागतो. त्यामुळे हे जे काही सर्कमस्टान्सेस असतात तर प्रीपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीजवरती एखादा ऑर्डिनरी पर्सन ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेसमध्ये कसा वागतो आणि एखादा कसा वागणार नाही, या एवढ्या सिम्पल टचस्टोनवरती हा इन्सॅनिटीचा डिफेन्स ॲप्रिशिएट केला जातो. आणखी एकच सेकंदात एक केस सांगतो. आणखी एक व्यक्ती होता, 2 खास जवळचे मित्र होते. ते 2 मित्र असे होते की ते सोबत 24 तास सोबत. आणि एक दिवशी त्याचा एक मित्र घराशेजारी ते दोघं जेवण करून बसले आणि दुसऱ्या मित्राने त्याचा गळा दाबला. त्याची आई वडील सगळे बघतात, कुणालाच एक्सपेक्टेड नाही, डायरेक्ट आला, त्याच्या गप्पा मारत असताना अचानक
छातीवर बसून त्यांनी त्याचा गळा दाबला. त्या केसमध्ये सुद्धा इन्सॅनिटीचा डिफेन्स अवेलेबल होता. त्या केसमध्ये सुद्धा त्या आरोपीला, त्या पर्टिक्युलर आरोपीला त्याच्याकडे मेडिकल इन्सॅनिटीचे पेपर्स होते. तो अनेक वर्ष नोन हे होता, सायकेट्रिक पेशंट होता आणि त्या परिस्थितीमध्ये तो नंतर त्याला इंटरवल्समध्ये तसे फिट येत होते आणि त्या फिट्समध्ये त्यांनी ते केलेलं होतं, हे सुद्धा सिद्ध करण्यात आलं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोर्टासमोर फक्त लिगल इन्सॅनिटी प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या अँगलने तुम्हाला पहिल्यांदा क्लायंटकडनं इन्स्ट्रक्शन्स घेऊन त्या पद्धतीनेच तुम्हाला केस तुमची डिफेन्स बिल्ड करणं आवश्यक असतं. बऱ्याच प्रकरणांमध्ये आरोपी असा डिफेन्स घेतो की ज्यावेळी गुन्हा घडला तेव्हा मी तिथे नव्हतो. प्ली ऑफ आलिबी जी सेक्शन 11 आधीच्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता, तो आता नवीन भारतीय साक्ष अधिनियममध्ये सुद्धा जशाचा तसा रिफ्लेक्ट झालेला आहे आणि रेलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स या चॅप्टरमध्ये हे सेक्शन समाविष्ट आहे. कधीकधी असं वाटतं की प्ली ऑफ आलिबीचा जो डिफेन्स आहे हा थोडासा रिस्की आहे, कारण तो सिद्ध करणं तसं अवघड असतं. म्हणून मला विपुल तुशिंग यांनाच हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच प्ली ऑफ आलिबीचा डिफेन्स हा रिस्की आहे का, तो प्रभावी नाही का, आणि कुठल्या स्पेसिफिक स्टेजला प्ली ऑफ आलिबीचा डिफेन्स हा क्रिमिनल ट्रायलमध्ये घेतला गेला पाहिजे? आता प्ली ऑफ आलिबीबद्दल आपल्याला एक थोडक्यात एक केस सांगतो की एक केस अशी आहे, पुण्यामधली गाजलेली केस आहे, त्याच्यावरती एक पिक्चरसुद्धा मध्ये आला होता. सर आणि आम्हीच होतो ती ट्रायल चालवायला. त्या केसमध्ये असं होतं की FIRमध्ये 1 नंबर म्हणून आरोपीचं नाव आलं की ह्या व्यक्तींनी या ठिकाणी येऊन आमच्या मित्राला अशा गोळ्या घातल्या, त्याला स्टॅप केलं, त्याला चॉप इंजुरीज केल्या आणि तो मयत झाला. असं FIRमध्ये 1 नंबर नाव असलेला आरोपी, हा आरोपी ज्यावेळेस तो पकडला गेला त्यावेळेस त्यांनी असे डॉक्युमेंट्स पोलिसांना दिले की त्यावेळेस घटना सकाळी 11:30 वाजता घडलेली होती. तो 11 वाजल्यापासून त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये मंत्रालयामध्ये बसलेला होता. मंत्रालयात जाताना पास होता, त्याचा CCTV कॅमेरा होता, पास त्यांनी एंट्री केलेली होती पास काढण्यासाठी. मुख्यमंत्र्यांची त्याला अपॉइंटमेंटचं लेटर होतं, तिथं तो बसलेला आहे हे त्याच्याकडे डॉक्युमेंट्स होते. हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी पोलिसांकडे दिले. हावेवर हिज बेल वॉज रिजेक्टेड ऑन दिस ग्राउंड. आता का, तर त्याच्यासाठी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने लॉ क्लिअर केलेला आहे की आलिबीचा डिफेन्स एखाद्याने जर घेतला, अनलेस अँड अंटिल दॅट डिफेन्स इज challenged and tested during the course of trial, that plea of alibi cannot be relied upon for the purpose of bail. Otherwise there is a possibility, एखाद्याने जर खोटं आणलं, एखाद्या समजा त्याचं नाव होतं, एक्स व्यक्ती मंत्रालयात आहे, त्यांनी जर खोटे रेकॉर्ड्स बनवून आणले असतील, मॅन्युप्युलेटेड रेकॉर्ड्स असतील आणि ते जर उद्या आफ्टर ट्रायल जर ते ओपन झाले की ते खोटे रेकॉर्ड्स होते, तर अशा परिस्थितीमध्ये प्रॉसिक्युशनवरती किंवा व्हिक्टीमवरती अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ह्या आलिबीच्या बेसिसवरती बेल एंटरटेन करू नये अशा प्रकारचे गाईडलाईन्स आहेत. आता तरीसुद्धा सरांचा प्रश्न असा आहे की आलिबीचा डिफेन्स, मग आता बेल स्टेजला हे रेज करणं गरजेचं नाही आहे, मग काय करणं त्याचा मुख्य प्रश्न असा आहे की वेन दिस डिफेन्स हॅज टू बी रेज्ड, तर ॲट द अर्लिएस्ट यू हॅव टू रेज दिस इश्यू. कारण जर तुम्ही, आम्हीच एक केस चालवली होती अंबेजोगाईला, एक खूप मोठी तिथल्या पॉलिटिकल लीडरचा खून झाला होता, त्याच्यामध्ये मोठमोठे पॉलिटिकल नावं होती. त्या केसला आम्ही ती केस चालवली होती. त्याच्यामध्ये सुद्धा अंबेजोगाईला मर्डर झालेला सकाळी 8 वाजता आणि तो व्यक्ती सकाळी 9 वाजल्यापासून भुसावळच्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये तो अटकेत होता आणि ते डिस्टन्स 450 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. अर्ध्या तासामध्ये तो कुठल्याही मार्गाने 450 किलोमीटरचं डिस्टन्स पार करू शकत नाही. परंतु त्यावेळेस त्याला असा ॲडवाईज होता की तुम्ही हे आत्ता काय काढू नका, तुम्ही हे ट्रायलच्या वेळी काढा, हा मुद्दा आत्ता काढूच नका. त्यांनी रिमांड झाल्या, बेल ॲप्लिकेशन झाले, बेल ॲप्लिकेशनमध्ये हा मुद्दा रेज केला नाही आणि मग ज्यावेळेस ट्रायलला केस आली त्यावेळेस तो ते कागदपत्र घेऊन आला, सर मी तर त्या दिवशी अटक होतो, तुम्ही हा मुद्दा घ्या. त्या केसमध्ये कोर्टाने असा व्ह्यू घेतला होता, ती केस ॲक्विट झाली पण मेरिटवरती, आलिबीवरपर्यंत जायची गरजच नाही आली, परंतु कोर्टाने असा व्ह्यू घेतला
की तुम्हाला जर तुम्ही इन्व्हॉल्व नसताना तुमचं जर एखाद्याने खोटं नाव घेतलं तर माणूस वेडा होईल, चवताळून निघेल, तो इकडे तिकडे पळेल की तुम्ही मला अहो माझं खोटं नाव आहे, हे बघा माझ्याकडे हा पुरावा आहे, तुम्ही हा बघा, मला सोडा आजच्या आज, तुम्ही मला का, हाऊ कॅन ही बी सो रिलॅक्स्ड फॉर 5 लॉंग इयर्स, 5 वर्षांनी त्याची ट्रायल चालू झाली, आता तो घेऊन आलाय हे कागद. आणि मग त्याच्यामुळे कोर्ट त्याच्याकडे सस्पिशियस दृष्टीने बघत होते. ते डॉक्युमेंट्स खरे होते, तो अटकेत होता, त्याच्याबद्दलचे पूर्ण पुरावे होते, ते सगळे पुरावे आम्ही लीडसुद्धा केले होते कोर्टामध्ये. परंतु कोर्टाला ते काय कन्व्हिन्स व्हायला जड जात होतं की तू रिमांडच्या वेळी का नाही बोलला, बेल ॲप्लिकेशन तुझे हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, तिथं तुझा एक शब्द का नाही आहे बेल ॲप्लिकेशनमध्ये की मी तिथं नव्हतो, अलिबीचा डिफेन्स आहे. तर ह्या 2 केसेस आहेत. तर मी दोन्ही केसेस आपल्याला सांगण्याचं कारण काय, तर हा अलिबीचा डिफेन्स ॲट द अर्लिएस्ट घ्यावा. हा डिफेन्स असायला पाहिजे की त्याचा प्रेझेन्स, त्या व्यक्तीचा त्या स्पॉटवरचा प्रेझेन्स हा इम्प्रॉबेबल असला पाहिजे. आता आणखी एक केस आहे, ती केस ॲक्विट झाली, परंतु त्या केसमध्ये असं होतं की पुणे मुंबईचा प्रवास, तो रायडर होता तो व्यक्ती, त्यांनी 1.5 तासामध्ये मोटरसायकलवरती पुणे मुंबईचा प्रवास पार केला. आणि ज्या वेळेस त्यांनी तिथं खून केला आणि बरोबर 1.5 तासामध्ये तो इथं सिटीमध्ये, मुंबई सिटीमध्ये आला आणि फोर्टच्या एका कॅमेरा असलेल्या बँकेमध्ये शिरला आणि तिथं त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तर असं होतं की 1.5 तासामध्ये पुण्यावरून तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही, हे अवघड आहे पण इम्प्रॉबेबल पण नाही आहे, हे असं घडलेलं आहे. आणि त्याला त्याचा बेनिफिट मिळाला. इथले ते मुंबईच्या ज्या ICICI बँकमध्ये तो जो पैसे काढत होता ते काढतानाचे CCTV फुटेज वापरून त्याची केस निर्दोष झाली. त्याच्यामुळे हा अलिबीचा डिफेन्स नक्कीच अवघड आहे. ह्याचं कारण असं आहे, इफ यू फेल टू सबस्टॅन्शिएट युअर प्ली, प्रूव्ह युअर प्ली, तर या परिस्थितीमध्ये कोर्ट इज फ्री टू ड्रॉ ॲडवर्स इन्फरन्स दॅट कॅन बी अन ॲडिशनल सर्कमस्टान्स विच कॅन बी काउंटेड अगेन्स्ट युअर क्लायंट. त्याच्यामुळे हा डिफेन्स घेणं हे रिस्की आहेच. तो तुम्हाला जेव्हा पूर्ण सिद्ध करण्याची ज्यावेळेस क्षमता आहे त्याच वेळी हा डिफेन्स रेस करावा. हा फार्टेडली डिफेन्स घेऊ नये. बरेचसे ज्युनियर लोक मी बघतो कॅज्युअली एक सजेशन देऊन टाकतात आय विटनेसला, तुम्ही सांगताय की ह्यांनी मर्डर केला पण हा इथं नव्हता, हा मुंबईला होता, हा दिल्लीला होता. हे कॅज्युअल सजेशन हे कायम तुमच्या दॅट विल बी टेकन अगेन्स्ट यू. कारण त्या सजेशनला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी तुमच्याकडे प्रूफ जर नसेल, कुठलेही डॉक्युमेंट्स नसतील, कुठलेही एव्हिडन्स नसेल, तर हे तुमच्या अगेन्स्ट जाऊ शकतं. त्याच्यामुळे कॅज्युअली हा डिफेन्स घ्यायचा नाही. येस सर, थँक्यू. या दोन्ही प्रश्नांना धरून एक सिमिलर प्रश्न माझा ॲडव्होकेट बीबी तिवारी यांना आहे की फौजदारी प्रकरणांमध्ये ट्रायल सुरू असताना वेन टू एक्झामाइन द डिफेन्स विटनेस अँड हाऊ टू प्रूव्ह द डिफेन्स एव्हिडन्स. Now, see what happens once the prosecution closes its evidence, the matter is posted for 313. In 313, there is a column whether you want to examine a defense witness. So the stage of defense witness comes over there. Now the question is whether you will be wanting to examine a defense witness or you don't want to examine a defense witness. For that, you will have to see that what defense you have taken in your case, number one. Number two, whether you really have a defense witness who is going to support your case. So these are two things. It is just perimateria to what you said just now. It is very perimateria to alibi. Now, just like alibi, the defense evidence has to be taken care of. If you are not sure that this defense witness is going to help you, please don't examine the defense witness. But if you are sure that he is going to help you, then please bring him. That is number one. The second part of the question was how can you bring the documents that are there. So documents needs to be brought through the defense witness, and sometime even the accused himself can enter into the witness box and become a defense for himself. So in that event, this is when there are certain documents needs to be proved. If there are no documents, then please don't go ahead, because it may boomerang upon you. So it is always be careful in alibi as well as in defense witness in examining those facts.
आणि मग जेव्हा सरकारी पक्षाचा साक्षी पुरावा संपतो तेव्हा 313ची जी काही स्टेटमेंटची आरोपीच्या स्टेटमेंटची जी काही वेळ आहे, मला प्रश्न विचारायचा आहे बीबी तिवारी यांना की या 313च्या स्टेटमेंटचं काही महत्त्व आहे का, आणि असेल तर त्या 313च्या स्टेटमेंटचा सरकारी पक्षाने दिलेल्या पुराव्यावर काही परिणाम होऊ शकतो का? 313 very lightly taken section, very lightly. Once a lawyer is deeply involved in the trial, medical evidence, electronic evidence, defense, everything is over. 313 comes. 313 man is very relaxed. The judge will purge all the negative evidence from the prosecution. Negative means which is against you, and he will formulate a questionnaire. Now this questionnaire is given to you. When this questionnaire is given to you, you have to be very careful in answering those questionnaire. Now Supreme Court in one case, just write it down. In Nawal Kishore Singh versus State of Bihar, in Nawal Kishore Singh versus State of Bihar, reported in 2004, 7 SEC 502. This is such an important piece of evidence that if the judge has not taken all the negative points from your depositions, from the depositions of the witnesses, and it has been put to you, then that 313 can itself be sufficient for getting an acquittal. For getting an acquittal, even if you are not acquitted, at least you would be released. At least you will succeed in the appeal. So therefore, when you are dealing with 313, you have to see that the judge has taken the negative evidence, and upon reading those 313 statement, if the judge is smart enough and if he has taken all the negative evidence, from there and there you will come to know where you stand, whether you will be acquitted or you will be convicted, or you will be partially acquitted. Partially convicted means you will be given a very minor imprisonment. So this is very important. So this judgment of Nawal Kishore Singh versus State of Bihar describes 313, wherein the Supreme Court has taken a very stern view on this, that this 313 has to be very exhaustive. राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी बद्दलची प्रोव्हिजन आहे. 26 जानेवारी 1950ला राज्यघटना अस्तित्वात आली. ह्या अनटचॅबिलिटीच्या इरॅडिकेशनसाठी, निर्मूलनासाठी 1955 साली प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट भारतीय संसदेने पारित केला. परंतु कालांतराने असं लक्षात आलं की हा कायदा प्रभावी नाही, कारण बऱ्याचशा SC आणि ST बांधवांवर अत्याचार होत होते, ते वाढत होते, त्याची जी काही इंटेन्सिटी आहे ती वाढत होती. म्हणून 1989 साली भारतीय संसदेने शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट हा पारित केला. बऱ्याचशा आरोपींना या कायद्याची भीती वाटते. ती भीती यासाठी वाटते की या कायद्याअंतर्गत तुम्हाला अँटिसिपेटरी बेल मागता येत नाही. मला ॲडव्होकेट रवी जाधव यांना प्रश्न विचारायचा आहे की हे काय नेमकं कलम 18 आहे ॲट्रॉसिटी ॲक्टचं, ह्या 18ने नेमका कुठल्या पद्धतीचा बार अँटिसिपेटरी बेलच्या बाबतीमध्ये दिलेला आहे. हा बार फारच रिजिड आहे, त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे ते लिटरल आहे की पर्पोजिव्ह आहे. आणि जरी ह्या कायद्याने सांगितलेलं असेल की आपल्याला अटकपूर्व जामीन मागता येणार नाही ॲट्रॉसिटी केसेसमध्ये, तरी काही प्रकरणांमध्ये असा जामीन दिला जातो का, आणि जर दिला जात असेल तर त्यासाठी कुठल्या पद्धतीच्या कंडिशन्स असल्या पाहिजेत असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. प्रिव्हेन्शन ऑफ सोशल बायकॉट ॲक्ट एक आपण ऐकलं असेल, नवीन जो आलेला आहे. सो हा आता नुकताच नवीन एक आलेला आहे सोशल बायकॉट ॲक्ट. त्याच्या अगोदर जर आपण गेलो तर SC ST कम्युनिटीच्या विरोधात ॲट्रॉसिटीज ज्या होत होत्या त्याच्या प्रिव्हेन्शन करण्यासाठी दिस ॲक्ट वॉज फ्रेम. नाव सेक्शन 18चा बार लाईक इन PMLA सेक्शन 45चा आहे, तसाच 18चा हा बार आहे. बार म्हणजे काय आहे की बिफोर ऑनरेबल सेशन्स कोर्ट तुम्ही अटकपूर्व जामिनीचा अर्ज करू शकत नाही आहे. नाव हाऊ दॅट लॉ इज इव्हॉल्व्ड
पब्लिक व्ह्यू 2-3 वर्ड मी सांगतो. ज्या कुठल्याही केसेस तुमच्या SC/STच्या जर का FIR रजिस्टर झाला असेल, आजकाल आपण पाहतो मिसयूज ऑफ द ॲक्ट बऱ्या प्रमाणात चालू आहे. त्या ॲक्टमध्ये असं होतं की नाही त्याला ॲट्रॉसिटीची केस लावू आपण. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी पण लँडचा इश्यू जर सेटल करायचा असेल तर खोटी ॲट्रॉसिटीची केस फाईल केली जाते. तर मग त्याच्यामध्ये बेल नाही आहे, अँटिसिपेटरी बेल तुम्हाला सेशन्स कोर्ट ग्रँट नाही करत. 18 हे बार आहे की तुम्ही तिथे अप्लाय नाही करू शकत किंवा अप्लाय केलं तर सन्माननीय कोर्ट आपल्याला ते देणार नाही. परंतु हा बार काही प्रमाणात शिथिल आहे, नॉट दॅट मच रिजिड. आता त्याचं इव्होल्युशन कसं झालं ते आपण बघावं लागेल. डॉक्टर महाजनचं एक जजमेंट आलं होतं. त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं की प्रायमा फेसी जर का केस नसेल. आता व्हॉट इज प्रायमा फेसी केस इन SC/ST ॲक्ट? इंटेन्शनल इन्सल्ट इन अ पब्लिक व्ह्यू. जर का एखाद्या व्यक्तीचा SC/ST कम्युनिटीमध्ये आहे याचा नॉलेज असताना केला असेल तर मग तो नाही होणार, तुम्हाला बेल नाही मिळणार किंवा तो बार तिथे लागू होईल. बट इफ आपल्याला तो माहितीच नाही आहे की तो पर्टिक्युलर कम्युनिटीचा आहे व्यक्ती किंवा कास्टचा आहे, इंटेन्शन नव्हतं आणि इन्सल्ट हे पब्लिक व्ह्यूमध्ये नव्हतं, तर इन दॅट केस इफ देर इज नो प्रायमा फेसी केस नसेल. मग याच्यामध्ये एक अमेंडमेंट पण आला होता 18A. 18चं अमेंडमेंट आल्यानंतर सन्माननीय सुप्रीम कोर्टाने पृथ्वीराज चव्हाण, मी त्याचा तुम्हाला सायटेशन देईन, विच आय रेफर्ड ड्युरिंग हॉलिडेच्या दरम्यान माझ्याकडे एक केस आलेली होती औरंगाबाद हायकोर्टातून. आम्ही फायनली ती AB ग्रँट करून घेतली. बट डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये वी आर्ग्यूड की सर देर इज नो प्रायमा फेसी केस. म्हणजे पब्लिक नव्हती, शेतामध्ये बंधाऱ्यावर वाद झाले. सो जो व्यक्ती होता आमचा क्लायंट त्याला त्यांनी मारहाण केली. सो ही फाईल्ड अ कंप्लेंट बिफोर द पोलीस स्टेशन की मला मारहाण केलेली आहे आणि माझ्या जमिनीमध्ये हा एक्स्ट्रा हे करत होता, नांगरती करत होता. सो काउंटर बस्ट केला. समोरच्यानी सांगितलं नाही मी आता आय एम बिलॉंग्स टू शेड्यूल्ड ट्राईब आणि त्यामुळे मी आय एम फायलिंग दिस केस. तर ती केस त्यांनी रजिस्टर्ड केली. वी फाईल्ड अँटिसिपेटरी बेल बिफोर दी ऑनरेबल सेशन्स कोर्ट. तिथेच कोर्टाने सांगितलं की 18चा बार आहे. बट पृथ्वीराज चव्हाणचं जे जजमेंट आहे ते तुम्ही नोट करून घेऊ शकता. पृथ्वीराज चव्हाण वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2024 SC 727. या जजमेंटमध्ये हे सांगितलेलं की प्रायमा फेसी जर का केस मेड आउट होत नसेल, म्हणजे इंटेन्शनल नसेल, पब्लिक व्ह्यू नसेल, कास्टचं जे आयडेंटिफिकेशन आहे. आता आमच्या केसमध्ये असं होतं की द पर्सन हू फाईल्ड अ कंप्लेंट अंडर SC/ST ॲक्ट त्यांनी इलेक्शन लढलं होतं. आम्ही पाठीमागे जाऊन त्यांची माहिती काढली थ्रू OBC कास्टच्या सर्टिफिकेटमधून. तो आम्ही निगम उतारा आणि ते सर्व जोडून त्यांना सांगितलं की ओरिजिनली इज नॉट बिलॉंग्स टू दॅट कम्युनिटी. त्यांचे ॲप्लिकेशन्स बिफोर द तहसीलदार इज पेंडिंग, प्रांताकडे आहेत किंवा कास्ट व्हॅलिडिटीकडे आहेत, दॅट इज डिफरंट. सो वन इज प्रायमा फेसी केस. व्हॉट इज प्रायमा फेसी केस? तर एकतर इंटेन्शनल इन्सल्ट असायला पाहिजे, पब्लिक व्ह्यू असायला पाहिजे. जर का ती प्रायमा फेसी केस नसेल तर 18चा बार हा शिथिल आहे. ऑनरेबल सेशन्स कोर्टामध्ये आपण ती बेल मागू शकतो. आणि दुसरं याच्यामध्ये जर का आपल्याला वाटलं की याच्यात उच्च अधिकारी असतात पोलीसचे, गावी DYSP पदाचे असतात आणि इकडे ACP लेवलचे अधिकारी असतात. सो त्यांना आपण अर्ज करू शकतो. आमच्या केसमध्ये आम्ही असं केलं की वन्स दॅट FIR वॉज रजिस्टर्ड आम्ही एक लेटर लिहिलं की दिस इज काउंटर ब्लास्ट ऑफ अ कंप्लेंट विच वॉज फाईल्ड बाय माय क्लायंट डेटेड सो अँड सो ॲज पर दिस जजमेंट आम्ही वी आर रेडी फॉर कंप्लायन्स ऑफ एनिथिंग, प्लीज लेट मी नो. त्याचा फायदा आम्हाला अँटिसिपेटरी बेल बिफोर द ऑनरेबल हायकोर्ट ब्रँच ॲट औरंगाबादला झाला की दॅट वी ऑलरेडी जॉईन द इन्व्हेस्टिगेशन अँड वॉट एव्हर डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड विच इज ऑलरेडी प्रोव्हाइडेड. सो दिस इज वन पार्ट. सेकंड, एक 3 महिन्यापूर्वी आम्ही एक डिस्चार्ज घेतला सन्माननीय सेशन्स कोर्टामधून. डिस्चार्ज मोस्टली या केसमध्ये मिळत नाही, पण त्या केसमध्ये ही प्रायमा फेसी केस मेड आउट होत नव्हती. हाच मुद्दा होता की पब्लिक व्ह्यूमध्ये नाही तर घरामध्ये येऊन ते भांडण वगैरे त्यांनी केलेलं. सो पब्लिक व्ह्यू आणि त्याचबरोबर इंटेन्शनल इन्सल्ट. सो 18चा बार हा रिजिड आहे. बऱ्याचशा सेशन्स कोर्टामधून हे मे बी और मे नॉट बी विल गेट रिलीफ, बट यू विल ऑलवेज रिलाय ऑन पृथ्वीराज चव्हाणचं जजमेंट. थँक्यू. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश होते जस्टिस ग्रे, ते असं म्हणतात की लाईफ ऑफ द लॉ इज नॉट लॉजिक, इट इज एक्सपिरियन्स. इफ ए लॉ इज मेड बाय द लेजिस्लेचर दे आर ओनली डेड वर्ड्स अँड जजेस पुट लाईफ इन द डेड वर्ड ऑफ द स्टॅट्यूट्स.
तर बऱ्याच प्रकरणांमध्ये असं होतं मग की एखादा कायदा हा असतो पण त्याचा अन्वयार्थ लागत नाही आणि जे गॅप्स असतात ते फिलअप करायचं काम ज्युडिशरी करतं, जे कलम 18च्या बाबतीमध्ये झालेलं आहे. ॲप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्स हा जो एक प्रकार आहे त्याबद्दल असं म्हटलं जातं की क्रिमिनल ट्रायल्समध्ये ओमिशन, कॉन्ट्रॅडिक्शन्स, ओमिशन अमाऊंटिंग टू कॉन्ट्रॅडिक्शन्स अशा काही संकल्पना न्यायालयाने फौजदारी प्रकरण चालवत असताना विकसित केलेले आहेत. मग माझा विजयशीला यांना प्रश्न आहे की काय हा प्रकार आहे, ओमिशन म्हणजे काय, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय, ओमिशन अमाऊंटिंग टू कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय, हे कोणाकडनं प्रूव्ह करून घ्यायचं आणि मग त्याचा आरोपीला कसा फायदा क्रिमिनल ट्रायलमध्ये मिळतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस जी तपासादरम्यान साक्षीदाराची स्टेटमेंट लिहून घेतात, ती स्टेटमेंट आणि साक्षीदार जेव्हा कोर्टात येतो तेव्हा त्या कोर्टात त्याने दिलेली स्टेटमेंट, जे स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे आणि जे वाढवून सांगितलेलं आहे ते ओमिशन आहे, जे साक्षीदाराने पोलिसांना सांगितलेलं आहे आणि त्याच्या विरोधात जे सांगितलेलं आहे ते कॉन्ट्रॅडिक्शन आहे. आणि प्रत्येक परिस्थितीनुसार काही ओमिशन्स असतात ते कॉन्ट्रॅडिक्शन्स असतात. ह्याच्यावर सगळ्यात लँडमार्क जजमेंट माझ्या मते जेवढे ट्रायल लॉयर आहेत त्या सगळ्यांना माहीत असेल, आपल्या सिनियरने वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं असतं, तहसीलदार सिंग वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. आता हे जजमेंट जेव्हा आपण वाचायला घेतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जजमेंट फार बल्की आहे. ते खंडपीठाने दिलेलं आहे, 6 जजेस होते, 4:2 असा रेशिओ होता. त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन झालं होतं पण 4 जजेसचं मत प्रिवेल झालं. त्याची लँग्वेज थोडीशी क्लिष्ट आहे, त्यामुळे ते आपल्याला समजायला थोडंसं डिफिकल्ट जातं. पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने VK मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेशमध्ये ते अधिक डिटेलमध्ये सांगितलं आहे की तुम्ही कॉन्ट्रॅडिक्शन आणि ओमिशन कसे घ्यायचे आणि IO ते कसे प्रूव्ह करायचे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सगळ्यांना असं सांगेन की हायकोर्टचं क्रिमिनल मॅन्युअल आहे, त्याच्यातला चॅप्टर 6 आणि रूल 29 आहे. तर तो रूल जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन कसे पुटअप करायचे, ते कसे रेकॉर्डवर आणायचे आणि IO ते कसे प्रूव्ह करायचे ते सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात रिसेंट जजमेंट आहे ते मुन्ना पांडे वर्सेस स्टेट ऑफ बिहार आहे. त्या मुन्ना पांडेमध्ये असं बऱ्याच वेळेला कोर्टाच्या निदर्शनास आलं की हे जे कॉन्ट्रॅडिक्शन्स आणि ओमिशन्स आहेत हे फार महत्त्वाचे असतात आणि ते कॉन्ट्रॅडिक्शन किंवा ओमिशन्स बऱ्याच वेळा ज्युनियरकडून घ्यायचे राहून जातात आणि मग ते घेतले जात नाहीत. आणि मग प्रत्येक वेळेला प्रॉसिक्युशन बोलतं की साहेब महत्त्वाचे कॉन्ट्रॅडिक्शन ओमिशन घेतलेले नाहीत, आरोपीला कन्व्हिक्ट करा म्हणून, कारण ते रेकॉर्डवर आलेले नाहीत किंवा IO प्रूव्ह करण्यात आलेले नाहीत. तर ह्या VK मिश्राच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने फक्त डिफेन्स लॉयरवर हे बंधन न ठेवता हे कोर्टावरही बंधन ठेवलं की ज्या वेळेला तुमच्यासमोर एखादा ज्युनियर ॲडव्होकेट येईल त्यावेळेला तुम्ही जर त्याच्याकडून महत्त्वाचं कॉन्ट्रॅडिक्शन किंवा ओमिशन घ्यायचं राहून गेलं असेल तर तुम्ही त्याच्या निदर्शनास आणून द्या की अरे बाबा हे महत्त्वाचं कॉन्ट्रॅडिक्शन आहे, हे महत्त्वाचं ओमिशन आहे, हे तुझ्याकडून घ्यायचं राहून गेलेलं आहे आणि त्यामुळे तू हे व्यवस्थितरित्या रेकॉर्डवर घे. आणि ही ड्युटी पहिल्यांदा कोर्टावरसुद्धा दिलेली आहे, कारण विटनेस होस्टाईल झाला तर PP त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करतो, आपल्याकडून कधी घ्यायचं एखादं राहून जातं पण मग न्यायालय बोलतं अरे PPने घेतलं नाही, कधी डिफेन्स लॉयरने नाही घेतलं. तर ट्रायल योग्य ट्रायल किंवा फेअर ट्रायल घेणं ही कोर्टाची जबाबदारी आहे. कोर्टाने फक्त म्यूट स्पेक्टेटर न होता त्यांनी त्याच्यात लक्ष घालून स्वतः ती फेअर ट्रायल कशी होईल हे बघण्याचं मार्गदर्शक तत्त्व ह्या मुन्ना पांडे वर्सेस स्टेट ऑफ बिहारमध्ये दिलेलं आहे. तर ही जजमेंट प्रत्येकाने वाचा आणि आपलं संग्रहही ठेवा. त्यामुळे कॉन्ट्रॅडिक्शन ओमिशन कसं इव्हॉल्व होत गेलं ते हे लेटेस्ट जजमेंट आहे सर, सगळ्यांनी स्वतःकडे ठेवावं असं आहे. मोका कायद्याच्या बाबतीमध्ये एकाच प्रश्नात 2 प्रश्न आता मी विचारतोय ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांना की एखाद्या सराईत गुन्हेगाराला मोका लावला जातो इथपर्यंत मान्य आहे, परंतु एकच गुन्हा केलेल्या व्यक्तीला कधी कधी सराईत गुन्हेगारांबरोबर सुद्धा मोका लावला जातो आणि मोक्याच्या केसेसमध्ये बऱ्याच वेळा जे कन्फेशन दिलं जातं ते त्याच्या अगेन्स्ट एव्हिडन्स म्हणून यूज केलं जातं.
म्हणून 2 माझे प्रश्न आहेत की एकच गुन्हा असलेल्या व्यक्तीला सराईत गुन्हेगारांबरोबर मोका लावता येईल का खरंच कायद्याच्या दृष्टिकोनातून, आणि जर त्याच्याकडनं कन्फेशन रेकॉर्ड केलं गेलं असेल तर ते कशा पद्धतीने चॅलेंज केलं गेलं पाहिजे? पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला बऱ्याचदा असे क्लायंट्स येतात की सर आमच्यावरती एकच केस आहे आणि तरी आमच्या मुलाला मोकामध्ये अटक केलेली आहे, मोकाच्या कायद्यामध्ये मोठ्या सराईत गुन्हेगारांबरोबर त्याच्यावर मोका स्लॅप केलेला आहे, लावलेला आहे. तर त्याच्यासाठी जर आपण आत्ता रिसेंट जर एक जजमेंट जर बघितलं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं, लॉ पहिल्यापासून सेटल्ड आहे. केस तुमच्यावरती कुठली केस नसली तरीसुद्धा तुम्ही जर ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटचा जर पार्ट बनत असाल तर तुमच्या विरुद्ध सुद्धा मोकाची कारवाई करता येऊ शकते. याचं सिंपल उदाहरण एक ॲनॉलॉजी आहे. मगाशी मी जी केस सांगितली तो मंत्रालयात होता खुनाच्या वेळी, त्याच केसचं लँडमार्क जजमेंट आहे. जस्टिस रंजना देसाई मॅडम ज्यावेळेस बॉम्बे हायकोर्टात होत्या त्यावेळेस त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं आहे की जर एक गँगस्टर आहे, तो गँगस्टर खूप हुशार आहे, त्याला माहिती आहे की आता मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या विरुद्ध मला 100% पोलीस मोका टाडा त्यावेळेस होता, मोका अशी माझ्यावरती कारवाई करणार आहेत, ही ज्यावेळेस त्या गुन्हेगाराला पूर्ण खात्री असते, मग तो काय करतो, आपण बऱ्याच पिक्चर्समध्ये मूवीजमध्ये सुद्धा बघितलेलं असतं की ते काय करतात, नए लडके लेके आओ, नए लडको के हाथों से ये काम करो. म्हणजे मग ते काय करतात, त्यांना माहीत असतं की आपल्या विरुद्ध हा मोकाचा कारवाई होण्याची शक्यता आहे, मग फ्रेशर्सला रिक्रूट करा गँगमध्ये. मग जातात ते बाहेर राज्यातनं लोकांना घेऊन येतात की ज्यांना इथं कोणी ओळखणार नाही, त्यांच्या विरुद्ध मोकोकाची कारवाई होणार नाही. अशी सिच्युएशन टॅकल करायला लॉ हा हेल्पलेस असू शकत नाही. तर अशी जर एखाद्या हुशार व्यक्तीने जर असा ऑफेन्स करायचं ठरवलं आणि त्यांनी मागे पडद्यामागे राहून जर असे बाहेरच्या राज्यातनं माणसं आणली, त्यांच्या विरुद्ध ऑब्व्हियसली इथं कुठली केस नाही आहे, त्यांच्या काही क्रिमिनल अँटीसिडेंट्स नाही आहेत, तर मग मोका लावता येतो का? तर त्याचं उत्तर आहे लावता येतो. गोविंद सखाराम उभे म्हणून एक जजमेंट आहे. त्याच्यानंतर गौरी लंकेशचं आत्ता रिसेंट ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. गणेश निवृत्ती मारणे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हे रंजना देसाई साहेबांचं जजमेंट आहे. ह्या सगळ्या जजमेंट्समध्ये असं धरलेलं आहे की त्याच्यानंतर निलेश घायवळ म्हणून सचिन घायवळ म्हणून एक जजमेंट आहे. त्याच्यामध्ये त्या केसेसमध्ये सिंगल केस त्या आरोपींची ती पहिली केस असूनसुद्धा त्यांच्याविरुद्ध मोका इन्वोक करण्यात आलेला होता. तर ह्या म्हणजे त्याच्यामुळे सिंपल त्याचं उत्तर असं आहे की अवॉइड बॅड कंपनी. जर तुम्ही एखाद्या हार्डन क्रिमिनलबरोबर जर एखाद्या केसमध्ये इम्प्लिकेट झालात तर तुमच्या विरुद्ध 100% मोका इन्वोक होऊ शकतो, त्याला कुठलाही बार नाही. आता दुसरं क्वेश्चन सरांचं आहे कन्फेशनच्या बाबतीतला. तर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि आत्ताचं जर आपण साक्ष बिल जर बघितलं तर पोलिसांपुढे जे काही कन्फेशन दिलं जातं तर ते स्पेसिफिकली इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 20 नुसार त्याला स्पेसिफिक बार आहे. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे ती की पोलिसांनी कुठल्या पोलिसांपुढे दिलेलं कन्फेशन कधी प्रूव्ह करू नये. परंतु मोका टाडा पोटा हे जे स्पेशल एनेक्टमेंट्स आहेत ह्याच्यामध्ये पोलिसांपुढे रेकॉर्ड करण्यात आलेला कबुली जबाब कन्फेशन जे आहे ते कन्फेशन ग्राह्य धरलं जाऊ शकतं, ते ग्राह्य धरलं जातं. ते कन्फेशन आरोपी विरुद्ध सिद्ध केलं जाऊ शकतं आणि त्या ओनली ऑन द बेसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर कन्फेशन दॅट अक्युज्ड कॅन बी कन्व्हिक्टेड. तर असा हा लॉ आहे. आता हे कन्फेशन काय आहे, तर आपण डिफेन्स लॉयर म्हणून काम करत असताना आपली पहिली जबाबदारी अशी आहे की हे जे कन्फेशन आहे व्हॉलेंटरीनेस इज द की ऑफ एनी कन्फेशन. आपल्याला पहिल्यांदा दाखवायचं आहे की कन्फेशन हे व्हॉलेंटरी नेचरचं नाही आहे. इट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम पोलीस बाय युजिंग फोर्स ऑर कोअर्शन किंवा त्याला कुठलं प्रॉमिस देऊन अल्युरमेंट देऊन त्याच्याकडनं हे कन्फेशन घेण्यात आलेलं आहे. हे आपल्याला एक डिफेन्स लॉयर म्हणून आपल्याला हे दाखवायचं आहे. ॲज अगेन्स्ट इट प्रॉसिक्युशननी हे प्रूव्ह करायचे की ते कन्फेशन कसं व्हॉलेंटरी आहे. तर आता ह्या कन्फेशनसाठी हे व्हॉलेंटरी आणि आपण म्हणायचं की ते डिफेन्स लॉयर म्हणणार की हे इनव्हॉलेंटरी आहे, आमच्याकडनं जबरदस्तीने घेण्यात आलेलं आहे. तर हा मुद्दा कोर्टासमोर आपल्याला पटवून देता आला पाहिजे. आता असं आपण जर लँडमार्क जजमेंट बघितलं याकूब मेननचं, त्या केसमध्ये 88 आरोपींचे कन्फेशन्स होते. त्यापैकी कोर्टाने 10 डिस्कार्ड केले. 78 कन्फेशन्स रिलाय करून बॉम्बे बॉम्बलास्टची जर केस जर बघितली तर त्याच्यामध्ये 88 कन्फेशन्स रेकॉर्ड करण्यात आले होते त्यावेळेस 93च्या फर्स्ट ट्रायलमध्ये. नंतरच्याही अनेक ट्रायल झाले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कन्फेशनवरतीच केस रिलाय केलेली. आता जर आपण
आता कन्फेशनचा एक महत्त्वाचा एकच जाता जाता पॉईंट सांगतो. राजीव गांधी ॲसेसिनेशन केस जर बघितली तर त्याचं जर जजमेंट आपण बघितलं तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा टाडाची केस लावण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये कन्फेशन्स होते. ते कन्फेशन्स जरी टाडाचा चार्ज मोकाचा चार्ज प्रूव्ह नाही झाला तरी सुद्धा मोका किंवा टाडाच्या अंडर रेकॉर्ड करण्यात आलेलं कन्फेशन हे त्या आरोपींविरुद्ध वापरलं जाऊ शकतं. असा लॉ आहे नलिनीच्या जजमेंटमध्ये. म्हणजे तुमच्या विरुद्ध IPC आणि मोकाचा चार्ज आहे, पण मोकामधनं तुम्हाला मोकाचे इन्ग्रेडियंट्स फुलफिल होत नाही, तुम्हाला ॲडमिट करण्यात आले, तरीसुद्धा मोकाच्या अंतर्गत रेकॉर्ड करण्यात आलेलं जे कन्फेशन आहे दॅट कॅन बी रिलाइड, दॅट कॅन बी ॲक्टेड अपॉन फॉर द पर्पज ऑफ कन्व्हिक्टिंग एनी अक्युज. विचारण्यासारखे अजून काही प्रश्न आहेत, पण मी आता शेवटचा प्रश्न घेईल कारण 6:30 झालेले आहेत. तुम्ही 8.5 तासांपासून इथे बसलेला आहात, म्हणून शेवटचा प्रश्न मी विचारेल ॲडव्होकेट BB तिवारी यांना. तुम्ही जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टचं जर सेक्शन 3 बघितलं, जे सेक्शन भारतीय साक्ष अधिनियममध्ये जसेचा तसं रिफ्लेक्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये एव्हिडन्सची व्याख्या देण्यात आलेली आहे. आणि एव्हिडन्स इज ऑफ 2 टाईप्स. इट मे बी ओरल or it may be documentary. Number 1, any statement made by witness before the court during inquiry or trial can be treated as a oral evidence, or any document including electronic record submitted for the inspection of the court can be treated as a documentary evidence. तो माझा प्रश्न असा आहे ॲडव्होकेट BB तिवारी यांना की फौजदारी प्रकरणांमध्ये डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा न्यायालयामध्ये कसा सिद्ध करायचा? Very important piece of question at the fag end of the session. How will you prove a document? There is a very celebrated case, a very old case, but still it is applicable. In the case of Madhulal Sindhu versus Asian Assurance Company, reported in 1945, SCC Online, Bombay 44. I will repeat that. Madhulal Sindhu versus Asian Assurance Company Limited. I'll tell you how it is done. For example, if a witness, prosecution witness is tendering a document. Tendering a document is written by somebody and it is signed by somebody. Or second option is written and signed by the same person, or he has neither signed nor he has written. There are 3 possibilities of this type of such type of documents. Now when you see these documents, how this document you want to get it admitted is you have to show that the document that is written is within the knowledge of that particular witness. So if you get that statement from the witness that yes, it is in my knowledge and the signature that is there on this document is also known to me, then and then only these documents are admitted. Now, what the practice in our court over here is that a document is given, if it is in original, the document is taken, it is marked as exhibit, and that exhibit is shown to the witness, and then the matter goes to the judge, and the judge will keep it, and it will be marked as exhibit, and it will be read in evidence. This is not the case. The reading of the evidence of any document will be only when that document is proved. So the document is either proved or it is not proved or it is well proved. So the document which is proved will only be read in the evidence. That means that the author of the document is the person who has come to depose before the court, and himself it is within his knowledge that he has done it. Therefore, then and then only these documents can be admitted in the court of law. सर्वांचा आभारी आहे. असं म्हटलं जातं की फौजदारी प्रकरण असो किंवा दिवाणी प्रकरण असो, बऱ्याचशा वेळा न्यायाधीशांपेक्षा जास्त अभ्यास हा वकिलांना करावा लागतो. केला तर जास्त पुस्तकं त्यांना वाचावे लागतात. म्हणून असं म्हणतात की लिसनिंग टू ए लॉयर इज वर्थ रीडिंग 100 बुक्स. बरेचसे डिफेन्स काउन्सिल हे स्पष्ट बोलत नाहीत,
आपल्याला समजणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांना सांगत नाहीत, पण हा मोठेपणा आहे आता डायसवर असणाऱ्या सर्व कॉन्सिलचा की त्यांनी जे जे प्रश्न विचारले त्याचं अतिशय समर्पक असे उत्तर आपल्याला सर्वांना दिली. मी सर्वांचा आभारी आहे. आता मी रुचीला विनंती करतो की तिने आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा. तिवारी सरांना नाही का जजमेंटबद्दल आपल्याला फक्त काहीतरी सांगायचं आहे ते तुम्ही ऐकव. Please sit down. Please sit down. To all those people who are diligently waiting for last 8 hours, almost 8 hours, you don't go without this particular material. Don't go. Don't go home. Write down one judgment, then I'll tell you what is that. State of Kerala versus Rashid. State of Kerala versus Rashid, reported in 2019, volume 13, SCC 297. Just write down this case. Now I'll tell you what is this case. Since you all waited for such a long time, electronic evidence, medical evidence, strategies, panel discussion, this will be a summary of everything. Everyone is functioning in the trial court, and this magistrate, I'll just give it to you. And this magistrate, you must have seen the difficulty over here is that this magistrate, or the judge, he will frame the charge and the witness will not be there for another 1 or 2 years or 3 years, 4 years, 5 years, witness will never come. There are discharge applications which we file and that is not heard even for 3, 4 years, 5 years. Now here Supreme Court in this judgment from Monday onwards, all of you, if any of your case is to start or if he is framing a charge, ensure that he completes it in time. So in this judgment, you have to tell the magistrate that look here, if you are opening the case, then Supreme Court has given guidelines. This is guidelines which he has to follow. It is incumbent upon him that he has to follow. There are 9 guidelines given. I'll just read it very fast. I don't want to detain you for a longer time. Following are the practice guidelines followed by the trial court in conducting a criminal trial. 1. A detailed case calendar must be prepared at the commencement of trial after framing of charge. Immediately he has to do that. Second, the case calendar must specify the dates on which the examination in chief and cross-examination, if required, of the witness to be conducted. 3. The case calendar must keep in view the proposed order of production of witnesses by parties, expected time required for examination of witnesses, availability of witnesses at all the relevant time, and convenience of both the prosecution as well as defense as far as possible. 4. Testimony of witnesses deposing on the same subject must be proximately scheduled. 5. The request for deferral under section 231(2) CRPC must be preferably made before the preparation of the case calendar. Here I will wait. 231(2). You know what happens? One witness is examined today, the second witness will be examined after 3 years. So there is no link. So what he does, the matter goes into cold storage and the matter doesn't get over. Now 6. The grant of request of deferral must be premised on sufficient reasons justifying the deferral of cross-examination of each witness or set of witnesses. Deferral, when I say deferral, is adjournment. When I say deferral, is adjournment. 7. While granting a request of deferral of cross-examination of any witness, the trial court must specify a proximate date for cross-examination of that witness after examination in chief of such witness as has been prayed for. The case calendar must be prepared in accordance with the above guideline, must be followed strictly unless departure from the same becomes absolutely necessary. And 9th is, in case where trial court has granted a request for deferral, necessary step must be taken to safeguard witnesses from being subjected to undue influence, harassment or intimidation. So did you get me? So from Monday onwards, if at all you are having your case which is to reopen, you show him this judgment and your case has to go on that. Okay, thank you. Thank you so much, sir. It is indeed a very memorable event where we get to experience such dignified members, esteemed guests and such luminaries, legal luminaries from the field of law. I now take this opportunity to move towards the valedictory session and the vote of thanks.
An event of this scale is a testament of leadership and dedication of its conveners. We extend our deepest gratitude to Advocate Dr. Rajendra Anbule sir, Advocate Ravi Jadhav sir, Dr. Rajeshri Varadi ma'am, Advocate Rajendra Keni sir, Advocate Samadhan Sulani sir, and Advocate Wasim Siddiqui sir. This event would not have been possible without the persistent efforts of all the coordinators and entire team for their meticulous planning and execution. We are also immensely grateful to our sponsors, the Zadavar Group of Institutes, for their invaluable support. With this, on behalf of all the organizers, I thank every participant who's been present actively and for your engaged presence, which has made this workshop a resounding success. Thank you all once again. Thank you so much. We now declare the workshop concluded. राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे विधाता नवा जन्म घे विजेता होवे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता साधूच हो रे विधाता समचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी लखलखती बिजली तुझ्या तरी मंत्र आहे हाच एकला थांबला जो इथे संपला